महायुती सरकारच्या शपथविधीवरून भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। शपथविधीची तारीख राज्यपालांनी जाहीर करायची असते असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। शपथविधीबाबत सर्व ठरलं तरी राज्यपालांकडून अधिसूचना नाही असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आणि भास्कर जाधव यांच्या टीकेवर अतुल भातखळकर यांनी देखील उत्तर दिलंय। जर ते गेले नाही तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का? आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते। या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं। पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? त्या मंडपाचं काम कोणी सुरू केलं? त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं? कोण मुख्यमंत्री होणार होता? कोणी ठरवलं? राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कोणी ठरवलं? हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय? हा माझा खरा प्रश्न आहे, माझा धोरणात्मक प्रश्न आहे, माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका। घ्यायचा कसा तो काही घ्या। कोणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला। यांचा दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही। अधिसूचना निघालेली नाही। राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता। राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्त्व राहिलं पाहिजे, याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत। ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये। परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत। माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचे हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे।